श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आणि भगवान शंकराच्या चरणी नतमस्तक होऊन आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। तर आजचा व्हिडिओ आहे 14वा अध्याय, शिवलीला अमृत ग्रंथातील 14वा अध्याय आपण सुरू करत आहोत। 14वा अध्यायाची जी भावार्थ कथा आहे ती आज आपल्याला बघायची आहे। तर आपण वेगवेगळ्या खूप छान छान कथा बघितल्या आणि आज 14वा अध्यायाची कथा आपल्याला बघायची आहे। तर मागच्या अध्यायामध्ये म्हणजे 13व्या अध्यायामध्ये आपण राजा दक्ष आणि कार्तिक स्वामींचे जन्मवृत्त बघितलं होतं। तर आजच्या 14व्या अध्यायामध्ये आपल्याला शबरी, पार्वती व श्रीयाळची कथा बघायची आहे। तर सूत म्हणतात की एके दिवशी कैलास पर्वतावर शिव पार्वती जे आहेत ते सारीपाट खेळत होते। तर सारीपाट खेळत असताना तेथे नारद मुनींचे आगमन झाले। तर त्यांनी त्या दोघांना पण लावून खेळण्यास सांगितले। म्हणजे शिव पार्वती जे आहे ते कैलासावर सारीपाट खेळत होते आणि त्यांनी काय केलं, नारद मुनी तेथे आल्यानंतर नारद मुनींनी त्यांना पण लावून खेळण्यास सांगितले। ते मान्य करून ती दोघे खेळू लागली। तर त्यावेळी पार्वतीची सरशी होत गेली आणि शंकरांना आपले व्याघ्रांबर, गजचर्म, आयुधे, भूषणे, कौपणे गमवावी लागली। म्हणजे पार्वती माता जिंकत होत्या आणि भगवान शंकर हरत होते। मग त्यांनी एक एक आपल्या वस्तू काय केल्या तर हरत गेले। तर शंकर दिगंबर झाले व त्यावेळी त्यांचे सर्वस्वी हरण झालेले पाहून नारद हसून म्हणाले, म्हणजे शंकराची हार बघून नारद हसून म्हणाले, देवा हे काय एका स्त्रीने तुम्हाला हरवले। म्हणजे भगवंताची अवहेलना नारद मुनी हसत हसत करू लागले की एका स्त्रीने तुम्हाला हरवले, तुमचा महिमा फुकट आहे, आता भक्तांना काय सांगाल। त्यांनी नारद मुनी भगवान शंकराला म्हणतात, तुमचा महिमा तर व्यर्थ गेला, तुम्ही लोकांना काय सांगणार की तुम्ही एका स्त्रीकडून हरले गेले। हे ऐकून रुसलेले शंकर लपून बसले व कोणालाही त्यांचा ठाव ठिकाणा लागेना। पार्वतीने त्यांचा शोध घेतला तेव्हा कैलासनाथ हिमालयातील एकांतात स्वानंद सुखात रममान दिसले। तर हे हिमालयातील एकांत ठिकाणामध्ये हे भगवान शंकर जाऊन तिथे बसले। पार्वतीने भिल्लिणीच्या रूपात त्यांच्या जवळ जाऊन नृत्य गायन केले। नेत्र कटाक्षांनी त्यांना घायल केले व तिला विवाहाबद्दल विचारले असता तिने पार्वतीचा विषय काढला। आता भगवान शंकर तिथे बसलेले पाहून माता पार्वतीने काय केलं तर एका भिल्लिणीचं रूप घेतलं आणि नृत्य करून त्या भगवान शंकराला तिने काय केलं तर मोहित केलं। तर मोहित केल्यानंतर भगवान शंकराने तिला विवाहासाठी विचारले, परंतु त्या भिल्लिणीने पार्वतीचा विषय काढला। त्यावर त्यांनी मला तिचे तोंडही बघायचे नाही असे उत्तर दिले। आता भगवान शंकर स्वतः पार्वतीलाच म्हणतात की मला पार्वतीचं तोंडही बघायचं नाही, परंतु पार्वती माता या भिल्लिणीच्या रूपात होत्या। तर विवाहासाठी माझ्या घरी चला असे सांगून तिने मोठ्या खुशीने भगवान शंकराला आपल्या घरी नेले व आपले खरे रूप प्रगट केले। त्यावेळी तिचे प्रेम पाहून शंकराने हसून तिला जवळ घेतले। आता भिल्लिणीच्या रूपामध्ये भगवान शंकराने पार्वती मातेविषयी क्रोध तर व्यक्त केला, परंतु ही भिल्लिण काय म्हणाली, मी तुमच्याशी विवाह करेल, परंतु तुम्ही काय करा माझ्या घरी चला। मग ही भिल्लिण काय करते तर भगवान शंकराला आपल्या घरी घेऊन जाते आणि घरी गेल्यानंतर ती आपल्या मूळ रूपात येते। तर मूळ रूपात आल्यानंतर भगवान शंकराला तिचं प्रेम पाहून दया येते आणि हसून तिला ते जवळ घेतात। तर ही होती शबरी पार्वतीची कथा। तर दुसरा कथा भाग असा आहे की नारदाकडून कांतीनगरचा राजा श्रीयाळ, ही मी सांगितले की श्रीयाळची कथा आहे। जो कांतीनगरचा राजा आहे श्रीयाळ, याची धार्मिकतेची प्रशंसा ऐकून शंकर त्याची परीक्षा घेतात। म्हणजे नारद मुनी काय करतात तर जो कांतीनगरचा राजा आहे श्रीयाळ याची खूप हा धर्मसंपन्न राजा आहे असं कौतुक भगवान शंकराकडे करतात त्या राजाचं। मग भगवान शंकराच्या मनात विचार येतो की आपण याची परीक्षा घेण्यासाठी जाऊया आणि भगवान शंकर काय करतात तर घाणेरड्या रूपात त्याच्या दारी जातात व म्हणतात, मला इच्छा भोजन देणार असाल तर मी आत येतो, अन्यथा तुमचे सत्व घेऊन मी परत जातो। तर भगवान शंकर काय करतात, या श्रीयाळ राजाच्या याचक म्हणून जातात आणि म्हणतात की मला जर इच्छा भोजन तुम्ही देत असाल तरच मी आत येतो, नाही तर मी तुमचं सत्व जे काय आहे मी ते वापस असं असणार मी वापस घेऊन जाणार आहे। त्यावेळी त्यांचे म्हणणे मान्य करून श्रीयाळ व त्यांची पत्नी चांगुणा यांनी त्यांना घरात घेऊन इच्छा विचारली। ते म्हणाले की मला नर मासाचे भोजन हवे आहे, ते तुमच्या चिल्ल्या बाळाचे।
आता हे जे भगवान शंकर काय करतात, या श्रेयाळ व चांगुनेला म्हणतात की मला नर मासाचे भोजन पाहिजे, आणि तेही कोणाचे, तर तुमचे जे चिल्ले बाळ आहेत त्या बाळाचे भोजन मला पाहिजे. ते शिजवताना तुम्ही रडलात तर मी निघून जाईल. आता तुमच्या बाळाचं नर मांस मला द्यायचं, परंतु ते शिजवताना तुम्ही जर रडले तर मी निघून जाईल. ती दोघे ऐकून बधीर झाली. त्यांना काहीही काय करावं तेच कळाना. तरीही सत्व राखण्यासाठी त्यांनी सर्व माया सोडून दिली आणि आपल्या पुत्राला मारून अतिथीला भोजन वाढले. तेव्हा निपुत्रिकाच्या घरी मी जेवत नाही असे सांगून अतिथीने चांगुनेच्या बाळास हाक मारण्यास सांगितले. चांगुनेने काय केले तर चांगुनेने आणि श्रेयाळने काय केले तर आपल्या पुत्राला मारून त्याचं भोजन बनवून त्या भगवान शंकर जे याचक रूपात होते त्यांना भोजन वाढलं. परंतु भगवान शंकराने त्यांना सांगितलं की मी निपुत्रिक जे आहेत त्यांच्या घरी मी जेवण करत नाही. तेव्हा चांगुनेला त्यांनी विनंती केली की तू आपल्या बाळास काय कर तर हाक मार. तिने हाक मारताच तिचा पुत्र अंगणातून धावत आला. तेव्हा प्रसन्न झालेल्या शंकराने मायारूप टाकून त्यांना दर्शन दिले व श्रेयाळ व चांगुना यांना दिव्य विमानातून शिवलोकी नेले. तर अशी ही चांगुनेची कथा आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे, म्हणजे विस्तार रूपाने सगळ्यांना माहीत आहे, परंतु याचं शॉर्ट्स 14व्या अध्यायामध्ये दिलेला आहे. खूप छान कथा आहे. तर सर्वांना कथा कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.